एका खासदाराचा मुलगा शरीर संबंधासाठी असमर्थ होता आणि हे लपवण्यासाठी त्याच्या घरच्यांनी थेट बोंधूबाबांची मदत घेतली। सुनेला मंदिरात नेऊन तिचे केस कापले गेले, तिला जबरदस्तीने गोमूत्र प्यायला भाग पाडलं गेलं आणि जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला गेला। हे सगळं ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही कुठली गोष्ट नाही, ही ठाण्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली खरीखुरी तक्रार आहे आणि यात नाव आहे कोकणातल्या एका मोठ्या राजकीय घराण्याचं। तर काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। ठाकरे गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत सध्या चांगलेच अडचणीत सापडले। त्यांचा मुलगा आणि मुंबईत महापालिकेतला नगरसेवक गीतेश राऊत याच्यावर, त्याच्या आईवर आणि अख्ख्या राऊत कुटुंबावर थेट त्यांच्या सुनेनं गंभीर आरोप केलेत आणि या तक्रारीवरून कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये कुटुंबातल्या माणसांसह एकूण 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। गोष्टीची सुरुवात होते 3 डिसेंबर 2017 रोजी। वांद्रे पूर्वेला गीतेश राऊत आणि गिरिजा यांचं लग्न झालं। लग्न जुळवताना गीतेश कडून सांगितलं गेलं वाकोल्याला त्याचा स्वतःचा बंगला आहे आणि रुग्णवाल सिंफेमध्ये आलिशान फ्लॅट आहे, पण लग्नानंतर वरात गेली ती वाकोल्यातल्याच एका झोपडपट्टीतल्या घरात। तिथूनच गिरिजाला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली, असं तिने तक्रारीत म्हटलं। लग्नानंतर देवदर्शनासाठी जाताना पालीच्या मंदिरात गिरिजाला चालायला वेळ लागला म्हणून गीतेशने सगळ्यांसमोर तिचा अपमान केला, असा आरोप तिने केलाय। पण खरी कहाणी सुरू होते हनीमून नंतर। उटीला 6 दिवस राहूनही गीतेशने शरीर संबंध ठेवणं टाळलं। विचारल्यावर मला मेंटल कनेक्शन हवंय, शारीरिक संबंध महत्वाचे नाहीत, असं उत्तर मिळालं। पुढे दुबई, थायलंड, संपूर्ण जगभर फिरूनही हीच परिस्थिती कायम राहिली। 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गिरिजाने जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता गीतेशने तिला मारहाण आणि शिवीगाळ केली आणि हात लावशील तर विधवा होशील अशी धमकी दिली, असा गंभीर आरोप तिने तक्रारीत नोंदवलाय। आपला मुलगा शरीर संबंधासाठी असमर्थ आहे हे लपवण्यासाठी घरच्यांनी वेगळाच मार्ग निवडला, असं गिरिजाचं म्हणणं आहे। भांडूपचे चुलत सासरे आब्बा राऊत, कुर्ल्याचा एक मुस्लिम बाबा, सावंतवाडीचा फिरोज बाबा, राजापूरचा काझी बाबा आणि कुडाळचा हरिश्चंद्र घाटी अशा वेगवेगळ्या भोंदू बाबांकडे तिला नेण्यात आलं। तिथे लिंबू कापणं, काळ्या कणकेच्या बाहुल्या, केस उपटणं आणि गोमूत्र प्यायला सक्ती करणं असे प्रकार सप्टेंबर 2018 ते ऑगस्ट 2022 या काळात सातत्याने झाले, असा आरोप गिरिजाने केलाय। यामुळेच पोलिसांनी कौटुंबिक छळाबरोबर जादूटोना विरुद्ध कायद्यांखाली गुन्हा नोंदवलाय। सासू श्यामल राऊत यांच्यावरही गिरिजाने आरोप केलाय की नवरा घरी असताना आणि नसताना त्या पूर्णपणे वेगळं वागायच्या आणि माहेरांच्या बद्दल टोमणे मारून मानसिक त्रास द्यायच्या। सगळ्यात धक्कादायक आरोप म्हणजे गीतेश तिच्या मासिक पाळीची तारीख फोनमध्ये नोंदून ठेवायचा आणि वडिलांचे राजकीय कार्यक्रम अडचणीचे ठरू नये म्हणून पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घ्यायला भाग पाडलं जायचं, असं तिने सांगितलं। मूल होण्यासाठी अनेक डॉक्टरांचे सल्ले घेतल्यानंतरही नैसर्गिक पर्याय बाजूला ठेवून थेट IVF आणि होम इन्सिम्युनेशनसाठी गिरिजावर दबाव टाकला गेला, असा आरोप तिने केलाय। डॉक्टरांना मॅनेज करून हवं तसं सांगायला भाग पाडलं जात होतं, असंही ती म्हणली। कंटाळून तिच्या आई वडिलांनी थेट विनायक राऊतांची भेट घेतली, पण त्यांनी आधी टेस्ट ट्यूब बेबीने मुलं होऊ द्या, बाकीचं नंतर बघू, असं सांगितल्याचा आरोप गिरिजाने केलाय। आता याचं पुढे काय झालं ते बघूया। गिरिजाच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं। 2018 ते 2022 मधल्या घटनांची तक्रार आता 2026 मध्ये का केली, यामागे नक्कीच काहीतरी काळबेरं आहे, असं ते म्हणाले। खरं कारण सांगताना त्यांनी दावा केला की गिरिजाने DVची केस फाईल केल्यानंतर तडजोडीसाठी तब्बल 12 कोटी रुपयाची मागणी केली होती। त्यात फ्लॅट, गाडी, दरमहा खर्चाचाही समावेश केला होता। ही मागणी मान्य न केल्यानेच खोटे आरोप केले जात आहेत, असं राऊतचं म्हणणं आहे। पण गिरिजाने लगेच पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं। सुरुवातीपासूनच आपली फसवणूक केली गेली, राजकीय पार्श्वभूमीमुळे आणि संसार टिकवावा म्हणून 7 वर्ष गप्प राहिले, पण आता खरं समोर आणण्याची वेळ आली, असं तिने ठामपणे सांगितलं। या तक्रारीनंतर पोलिसांनी विनायक राऊत, श्यामल राऊत, गीतेश राऊत, चुलत सासरे आब्बा राऊत आणि 3 भोंदू बाबासह एकूण 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि आता सगळ्यात मोठी बातमी म्हणजे यातल्या फिरोज शेख या भोंदू बाबाला पोलिसांनी रविवारी मध्यरात्री सिंधुदुर्गातून अटक केली। सोमवारी ठाणे न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली। अटकेच्या वेळी स्वतः गिरिजा राऊत उपस्थित होती आणि तिनेच फिरोज शेखला ओळखलं। त्यानंतर लगेच अटकेची कारवाई झाली। याशिवाय आणखीन एक आरोपीलाही अटक झाल्याची माहिती समोर येते आणि पोलिसांच्या तपासात लवकरच आणखीन अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर एका माजी खासदाराचं घराणं आज अशा आरोपांमध्ये अडकलं की राजकारण बाजूला ठेवून चर्चा होती की जादूटोना, छळ आणि फसवणुकीची।
एका बाजूला सून 7 वर्षाच्या वेदनेला वाचा फोडतीये, तर दुसरीकडे सासरे हे सगळं पैशासाठी रचलेलं नाटक असल्याचं सांगताय. न्यायालय यात नेमकं सत्य काय शोधणार आहे, पण विनायक राऊतच्या राजकीय कारकिर्दीवर याचा किती परिणाम होणार हे आता येणारा काळच सांगेल. पण एक प्रश्न नक्कीच उरतो, घरातल्या सुनेला जर अंधश्रद्धेच्या नावाखाली असा त्रास सहन करावा लागत असेल तर अशा अनेक घरांमध्ये आणखीन कितीतरी गिरिजा गप्प राहून हे सगळं सहन करत असतील. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.